नमस्कार मित्र आणि माझ्या मैत्रिणींनो. काय मग झाली का दिवाळीची साफसफाई? लागायचं का आपण आता फराळाला? फराळ म्हटलं तर सगळ्यात किचकट म्हणजे काय तर ती चकली. आणि हीच चकली सगळ्यांच्या आवडीची असते. म्हणूनच आपण आलेलो आहोत मीनल आईंकडे. नमस्कार आई. नमस्कार, माझं नाव मिनल आहे. मी आज तुम्हाला चकली बनवायला शिकवणार आहे. चकलीच्या भाजणीसाठी लागणारे साहित्य: तांदूळ अर्धा किलो, चणा डाळ पाव किलो, मूग डाळ अर्धी वाटी, उडीद डाळ अर्धी वाटी, धणे अर्धी वाटी, जिरे अर्धी वाटी, साबुदाणे अर्धी वाटी आणि पोहे अर्धी वाटी. अशा रीतीने प्रमाण घेतल्यास 1 किलोची भाजणी तयार होते. चला तर मग आता आपण चकली बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला थोडं थोडं पीठ उकडवून घ्यावं लागेल. आता मी हे एक पातेलं इथे पीठ घेतलेलं आहे. सेम तेच अर्धा पातेलं आपण पाणी बॉईल करण्यासाठी पीठ उकडवण्यासाठी वापरणार आहोत. तर आपण पीठ उकडवायला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण अर्धा पातेलं पाणी घेऊया. ते थोडंसं गरम होऊन उकळून द्यावं. पाणी थोडं गरम झाल्यानंतर अर्धा फूल तीळ, अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा ओवा, थोडंसं चवीपुरतं मीठ, आणि पाव चमचा हळद, 1 चमचा तिखट, आता या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे आपलं पीठ टाकूया. त्याला थोडंसं हलवून नंतर त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवून आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण तसंच ठेवायचं आहे. अशा रीतीने आपण हे पीठ थोडंसं गरम असताना थोडं मळून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून ते थोडंसं नरम, जास्त कडक नाही असं थोडं मळून घ्यायचं आहे. पाणी घेऊन जास्त कडकही नाही जास्त मऊही नाही अशा प्रकारे हे पीठ आपण मळून घेणार आहोत. बघा, पीठ जास्त घट्टही मळलेलं नाही आणि जास्त मऊही मळलेलं नाही. त्यामुळे कसा चकलीला एक सुंदर असा काटा पडलेला आहे. तुम्हाला दिसत असेलच की असा छान असा चकलीला काट्याशिवाय शोभा नाही असं म्हणतात ते खरं आहे. तर अशा या आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा अजून एक, की चकल्या पाडून झाल्यानंतर त्या लगेच तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्या तुकडे न गळता कुरकुरीत होतात. आणि जर तुम्ही त्याला वेळ लावला तर त्याचे पूर्णकडे तुकडे गळू शकतात. तेल गरम झालेलं आहे. चकली तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे चकला तळताना मीडियम गॅसवरती चकला तळून घ्यायच्या आहेत. आता आपण एक एक करून चकली तेलात सोडूया. थोड्या चकल्या लाल होऊन द्यायच्या. चकल्यांना थोडासा कडकपणा आल्यानंतर त्यांना पलटी करायची आहे. तर त्याची चकली पलटी करताना ती लगेच पलटी न करता तेलात टाकल्यानंतर 4 ते 5 मिनिटानंतर पलटी करायची आहे. नाहीतर त्याचे तुकडे गळू शकतात. तर बघा, असं थोडासा कडकपणा आला की मग पलटी करायचं आहे. आता ह्या आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. त्या आता आपण काढून घेणार आहोत. चकल्या तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे मीडियम गॅसवरच तळा. जर तुम्ही त्या फास्ट गॅसवर तळल्यात तर त्या आतमध्ये कच्च्या राहू शकतात किंवा त्या जळू शकतात.
धन्यवाद आई, तुम्ही आम्हाला खूप छान अशा कुरकुरीत चकली शिकवल्याबद्दल तुम्हाला ही छोटीशी भेट असते. धन्यवाद. 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 तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.